नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कारण आपण आज मित्रांनो सत्य आणि मंजूची एक कहाणी, भन्नाट कहाणी ऐकणार आहे. कारण आता मंजिरीकडून फाईलसुद्धा हरपली असून तर आता सत्याला पोलीस स्टेशनमध्ये मंजू भेटायला जाते आणि पूर्वा मॅडम चोरून बघते. हे पूर्वा मॅडम आता तात्यासाहेबाला सांगणार का? पूर्वा पाटीलने सत्याला घाबरवले असं नाही. उलट जेव्हा पूर्वा पाटील पोलीस स्टेशनमध्ये सत्याला शोधायला येते तेव्हा सत्या कोठडीमध्ये लपलेला असतो. पूर्वा पाटीलला तिथे कोणीच दिसत नाही आणि त्यानंतर अचानक सत्या समोर आल्यामुळे ती घाबरते. सत्याला तिला विचारतो की तू एवढी का घाबरत आहेस आणि मी कुठेही पळून गेलो नाही असे म्हणतो. तर मित्रांनो सत्या पूर्वा पाटीलला म्हणतो मी कुठेही पळून गेलो नाही, पण पूर्वा मॅडम तुम्ही का घाबरल्या आहेत असं हे पूर्वा मॅडमला सत्या विचारतो. सत्या मंजिरीला फोनावर विचारत असतो की तिला काही झालं आहे का नाही, इतकी नाराज आहे. जेव्हा मंजू सत्याला सांगते की तिला तिथे करमत नाही तेव्हा सत्या तिला काळजी नको करू असे आश्वासन देतो आणि आपण लवकरच तिथे येऊन सांगतो. मंजिरीला फाईल हरवल्याचं घटनेवर विश्वास बसत नाही. कारण आजपर्यंत तिच्याकडून साधी चिठ्ठी किंवा एखादा छोटा कागदही कधी हरवलेला नाही. ती म्हणते आणि की फाईल हरवेन हे शक्यच नसून या प्रकरणामागे नक्कीच काहीतरी गोडबंगला किंवा कट अशी तिला खात्री वाटते. मित्रांनो तिच्याकडून कधीच काही चिठ्ठीसुद्धा हरवली नाही आणि काहीच हरवलं नाही. मग तेवढ्यामध्ये पूर्वा पाटील तिथे येतात. पूर्वा पाटील ही पोलीस स्टेशनमध्ये सत्याला शोधायला आली होती आणि तिला सत्या तिथेच कस्टडीमध्ये लपून बसले दिसल्यानंतर तिने तात्यासाहेबांचे मोहिते यांच्याकडे जाऊन त्यांना सांगितले की तिने सत्याला ताब्यात घेतले आहे आणि त्याची हरवलेली फाईल मिळवली आहे आणि त्यांनी मंजिरीला सस्पेंड केलं. हे थोडक्यात आपलं कृत्य म्हणजे तारीफ करायला लागते आणि तात्यासाहेब स्वतःच वर चूप रूप आणि तिथेच यश सिद्ध करण्याचे प्रयत्न केलेले आहे. सत्य जेव्हा मंजिरीला फाईल हरवल्याचं प्रकरणात मदत करण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्याने भारतीय मावशीची मदत घेतली. सत्या भारतीय मावशीशी कानात आपल्या संपूर्ण योजना सांगितल्या आणि त्याने आजप्रमाणे कृती करण्यास सांगितले. भारतीय मावशीने योजनेनुसार तयारी करत आणि मयूर पडवाळ यांना बोलवतात आणि जेणेकरून सत्याला ती महत्त्वाची फाईल शोधण्यात वेळ मिळाली. सत्याने मंजीला मदत करण्याची योजना खाली जेव्हा होते तेव्हा कस्टडीच्या बाहेर